नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज तुमची मॅथ्स 1ची जी भीती आहे ना ती पूर्णपणे काढून टाकतो. नीट व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मॅथ्स 1मध्ये टॉप 7 टॉपिक कुठले आहेत जे प्रत्येक बोर्ड इयरला येतात. अगदी 2022पासून ते 2025पर्यंत प्रत्येक बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला हे टॉपिक दिसूनच येतील. त्यामुळं ह्या टॉपिकला आपल्याला पक्कं करायचं आहे आणि हे जर टॉपिक तुम्ही पक्के केले तर किती मार्क तुमचे पक्के होतील हे सगळं काही नीट समजून घेऊ. बऱ्याच जणांना मॅथ्स 1ची भीती वाटत होती. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची मॅथ्स 1ची पूर्ण भीती निघून जाईल. करायचं मग सुरू? चलो. पण त्या अगोदर चॅनलवरती कुठल्या कुठल्या गोष्टी अपलोड झाल्या आहेत ज्या एक्झामच्या आधी तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो ते व्हिडिओसुद्धा नीट बघताल. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजेच काय तर बेस्ट ऑफ 5चा रूल काय असतो हा रूल तुम्ही एक्झामच्या आधीच समजून घ्या. सोबत मी S1चा प्लॅन पण दिला आहे, S2चा प्लॅन पण दिला आहे, हिस्ट्रीचे सगळे PYQ दिलेत, त्यानंतर जॉग्राफीचे सगळे PYQ दिलेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक्स मिळून जातील. व्यवस्थित ते व्हिडिओज बघून घ्या. 20 तारखेला आपली एक्झाम सुरू होती आहे. एक्झामच्या आधी जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर नक्की तुम्हाला त्या व्हिडिओजमधून 100% फायदा होईल. क्लिअर? नक्की. चलो आता या व्हिडिओला सुरुवात करूया. मॅथमॅटिक्स 1चे टॉप 7 टॉपिक्स 1 बाय 1 सगळं नीट समजून घेऊ. बघा, पहिला टॉपिक क्रॅमर्स रूल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा. आता कसा क्वेश्चन येतो ते पण मेन्शन केलं आहे बघा. MCQवरती क्वेश्चन येणार, त्यानंतर 1 मार्कमध्ये पण दिसून येऊ शकतो. 2 मार्कची ॲक्टिव्हिटी किंवा 3 मार्कचा सम ॲक्टिव्हिटी कुठंही हा प्रश्न तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 1, 2 आणि 3 या तिघांपैकी कुठं पण तुम्हाला क्वेश्चन दिसेल. आता प्रूफ बघा. प्रूफ मार्च 2022 MCQ आला होता 1 मार्कचा. त्यानंतर ॲक्टिव्हिटी होती 2 मार्कची. त्याच्यानंतर 3 मार्कचं क्वेश्चन. आता तुम्हीच बघा किती मार्काला आला आहे. 1 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्क. किती झाले? 6 मार्क. सिम्पल आहे का नाही? इझी आहे. म्हणजे तुम्ही फक्त हा एक टॉपिक नीट पक्का केला तर मिनिमम तुमचे 3 मार्क तर फिक्सच झाले. क्लिअर? समजलं? अजून पुढं बघू ना, पुढचं सुद्धा समजून घेऊ. बघा, मार्च 2023 आता हा डिटर्मिनंटचा क्वेश्चन आला होता 1 मार्कसाठी. हा क्वेश्चन आला होता 3 मार्कसाठी. किती मार्क झाले? 4 मार्क झाले. परत 2024 बघा, 2024ला 3 मार्कलाच एकच क्वेश्चन आला होता. हा 3 मार्काचा एक क्वेश्चन झाला. नंतर 2025मध्ये बघा, परत 1 मार्कचा क्वेश्चन आणि इथं 3 मार्कचा क्वेश्चन. म्हणजे हा टॉपिक मिनिमम तुम्हाला 3 मार्क देऊ शकतो आणि मॅक्सिमम तुम्हाला 6 मार्क देऊ शकतो. कळलं? समजलं? टॉपिकचं महत्त्व कळलं? चलो नेक्स्ट टॉपिक नंबर 2 ग्राफिकल मेथड. आता ग्राफिकल मेथड परत MCQमध्ये पण येऊ शकते. 1 मार्कचा क्वेश्चन, 2 मार्कची ॲक्टिव्हिटी, 3 मार्कचं सम, इवन शेवटच्या क्वेश्चनमध्ये पण येते. बघा, मार्च 2022मध्ये पहिला क्वेश्चन 1 मार्कसाठी आला होता, 1 मार्क झाला. त्यानंतर ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचं होतं. हा 3 मार्कचा क्वेश्चन होता. किती मार्क झाले? 4 मार्क झाले. नंतर मार्च 2023 बघा, MCQ आला होता 1 मार्कला. त्यानंतर हा शेवटचा जो शेवटला क्वेश्चन येतो ना तो क्वेश्चन 3 मार्कसाठी. किती मार्क झाले? 4 मार्क झाले. आता तुम्हाला इम्पॉर्टन्स हळूहळू समजत चालला आहे. कळलं नक्की? पुढं बघा, मार्च 2024 1 मार्कचा क्वेश्चन होता MCQ. त्यानंतर हा 3 मार्कचा क्वेश्चन झाला. म्हणजे परत 4 मार्काला 2024ला पण आला होता. नंतर 2025 या ठिकाणी 3 मार्काला शेवटच्या क्वेश्चनमध्ये ग्राफिकल मेथड विचारली गेली होती. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 टॉपिक बघितले आणि 2 टॉपिकमधून जर आपण ॲव्हरेज काढला तर 2 टॉपिकवरती मिनिमम 6 to 8 मार्क्सचे क्वेश्चन दिसतात. ते कळलं? नक्की कळलं? समजलं? चलो नेक्स्ट टॉपिक नंबर 3 चॅप्टर नंबर 2 फॅक्टरायझेशन किंवा फॉर्म्युला मेथड. कधी कधी दोन्ही येतात, कधी कधी एकच येईल. आता परत समजून घेऊ. ह्याच्यावरती तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन फ्रेम होत नाही. डायरेक्टली 2 मार्कची ॲक्टिव्हिटी आणि सम, 3 मार्कची ॲक्टिव्हिटी आणि सम असेच क्वेश्चन दिसतील. मार्च 2022 बघा काय दिसतं आहे. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं होतं. ह्या ठिकाणी 2 मार्कला आला होता आणि हा 3 मार्कला आला होता. म्हणजे 5 मार्क 2 मेथडचे आले होते. कळलं? पुढं मार्च 2023 ॲक्टिव्हिटी आली होती. आता नीट बघा, हा फॉर्म्युला मेथडचा क्वेश्चन नाही आहे, पण फॉर्म्युला मेथडमध्ये तुम्ही B² - 4AC व्हॅल्यू काढता, बरोबर की नाही? मग हीच ॲक्टिव्हिटी पडली होती 2 मार्काला. त्यानंतर फॉर्म्युला मेथडचा क्वेश्चन पडला होता 3 मार्काला. किती मार्क झाले? 5 मार्क झाले.
महत्त्व समजतंय. पुढं बघा, मार्च 2024 आपण ॲनालिसिस करून टॉपिक समजून घेतो आहे, त्यामुळं फुल शुअर राहा, अजिबात टेन्शन घेऊ नका. परत एकदा बघा, या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड आहे 2 मार्कांसाठी, फॉर्म्युला मेथड आहे 3 मार्कांसाठी, 5 मार्क झाले. कळलं. परत मार्च 2025 फॉर्म्युला मेथड किती मार्काला आहे? 2 मार्काला. फॅक्टरायझेशन किती मार्काला आहे? 3 मार्काला. किती झाले? 5 मार्क. मी तुम्हाला 4 बोर्ड इयर दाखवले, 4ही बोर्ड इयरमध्ये ह्या 2ही मेथडवरती 5 मार्क आले, म्हणजे तुमचा 1% झाला. कळलं. 1% तुमचा 5 मार्काचा असतो. कळलं, महत्त्व समजलं नक्की. 3 टॉपिक झाले. 3 टॉपिकवरनं ॲव्हरेज मार्क काढले तर किती होतात सांगा बरं? हे 5 मार्क. मगाशी आपण 7 पकडूया, 7 आणि 5 किती झाले? 12 मार्क झाले. समजतंय नक्की. चलो अजून पुढे टॉपिक आहेत आपले. आत्ताचे आपण कुठं आलो आहे? टॉपिक नंबर 3 वरती आलो आहे. आता टॉपिक नंबर 4 बघा. SN आणि TNचा फॉर्म्युला. कधी कधी दोन्ही येतात, कधी कधी एकच येईल. आता नीट समजून घ्या. चॅप्टर एकदम इझी आहे. ह्याच्यावरती MCQ सुद्धा पडतो, 1 मार्कचा क्वेश्चन पण पडेल, 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी, 3 मार्क्सचे क्वेश्चनसुद्धा पडतील. मार्च 2022 पासून सुरू करूया. बघा, हा क्वेश्चन जो होता हा 1 मार्कला आला होता. ठीक आहे, TNच्या फॉर्म्युल्यावरती. आता हा TNची ॲक्टिव्हिटी आहे 2 मार्कांसाठी. त्यानंतर हा SNवरचा सम आहे 3 मार्कांसाठी. 3 नाही, थांबा, 4 मार्कांचा सम. या किती मार्क झाले बघा? 4, 2, 6 आणि हा 1, 7 मार्क. कळलं. टॉपिक एकदम प्युअर ॲनालिसिस करून तुमच्यासाठी आणलेत, त्यामुळे ह्या टॉपिकला अजिबात स्किप करू नका. परत 2023 बघा, इथं किती मार्काला आला होता? 1 मार्क. इथं किती मार्काला आला होता? 2 मार्क. म्हणजे किती मार्क झाले? 3 मार्क झाले. पुढं बघा, मार्च 2024 1 मार्कचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी 4 मार्कचा क्वेश्चन आहे. किती मार्क झाले? 5 मार्क झाले. परत मार्च 2025 1 मार्कचा क्वेश्चन, नंतर 4 मार्कचा क्वेश्चन, किती झाले? 5 मार्क झाले. ॲव्हरेज जर काढला तर एकूण 4 वर्षांमधून आपल्याला एवढं समजतं आहे की 5 मार्कांना ह्या दोघांवरती क्वेश्चन विचारले जातील. कळलं, नक्की समजलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, या SN आणि TN फॉर्म्युल्यावरती बेस कधी कधी कॉमन डिफरन्स काढा असा क्वेश्चन पण येतो. कधी कधी ते TNचा असा फॉर्म्युला देतील 2A किंवा असं 2N -2 ह्याच्यावरून फर्स्ट टर्म काढा असं सांगतील, असा पण क्वेश्चन येतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ह्या टॉपिकवरती 6 मार्क झाले. समजलं नक्की. चलो टॉपिक नंबर 5 प्रोबॅबिलिटी. अख्खा चॅप्टर तुमच्यासाठी एकदम फ्रीवाले मार्क्स आहेत. जर तुम्हाला मॅथ्समध्ये कुठला चॅप्टर मार्क देऊ शकतो तर तो आहे प्रोबॅबिलिटी. बघा, आता प्रोबॅबिलिटीवरती MCQ पण पडतात, त्यानंतर 1 मार्कचे, 2 मार्कचे, 3 मार्कचे, इव्हन शेवटचा क्वेश्चन पण पडला आहे. तुम्हाला प्रूफ दाखवतो. बघा, 2022मध्ये नीट समजून घ्या. 2022मध्ये 1 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी, त्यानंतर हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे आणि हाही 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. काउंट करा किती मार्क झाले? किती झाले? 9 मार्क झाले. आहे का नाही? सिम्पल आहे. कळलं. चलो अजून प्रूफ बघूया. 2023 3 मार्कांची ॲक्टिव्हिटी. मार्क किती दिसतात तुम्हाला? 3 मार्कचा क्वेश्चन. किती मार्क झाले? 6 मार्क झाले. नंतर मार्च 2024 परत एकदा बघा, या ठिकाणी 1 मार्कचा क्वेश्चन आहे, ही 2 मार्कची ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर परत एकदा हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे आणि हा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. परत काउंट करा, 3, 2, 5 आणि हे 3, 8 मार्क झाले. कळतं आहे? चॅप्टरचं महत्त्व समजतं आहे. आता हळूहळू कॉन्फिडन्स वाढत चालला आहे. जमतं आहे. चलो नेक्स्ट बघूया. मार्च 2025 नीट बघा, 3 मार्कांची ॲक्टिव्हिटी, त्यानंतर 3 मार्कांचा क्वेश्चन आहे. किती मार्क झाले? 6 मार्क झाले. म्हणजेच ॲव्हरेज जर पकडला तर 7 ते 8 मार्क मॅक्सिमम आणि 6 ते 7 मार्क मिनिमम. क्लिअर? नक्की समजलं. चलो नेक्स्ट टॉपिक, मीन, मेडियन आणि मोड. यांच्यापैकी 2 पडणार कन्फर्म. प्रूफ पण बघूया. आता ह्यांच्यावरती महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, MCQ वगैरे पडत नाही, डायरेक्टली 2 मार्क्सचे क्वेश्चन आणि 3 मार्क्सची ॲक्टिव्हिटी असा क्वेश्चन पडतो. प्रूफ बघूया. चला आता तुम्ही म्हणताल सर 2022 कुठे आहे? 2022मध्ये ह्या चॅप्टरचे काही पार्ट स्किप केले होते, त्याच्यामध्ये हे पार्ट्स होते. कोविड होता ना, मग कोविडमध्ये ह्या चॅप्टरचे काही पार्ट स्किप झाले होते, त्यामुळं त्या बोर्ड इयरला ह्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आलेच नव्हते. डायरेक्टली 2023 बघूया. बघा, हा क्वेश्चन आहे 2 मार्कचा, हा क्वेश्चन आहे 3 मार्कचा, झाले 5 मार्क. काय विचारलं होतं? तर या ठिकाणी मेडियन विचारलं आहे आणि या ठिकाणी मीन विचारलं आहे. तिघांपैकी 2 तर पडणार कन्फर्म. कळलं? चलो 2024
परत एकदा बघा काय दिसतंय, मीडियन. काय दिसतंय तुम्हाला, मीन. तिघांपैकी 2 पडले. आता हा पण प्रश्न होता 2 मार्काचा, हा होता 3 मार्काचा, मार्क झाले 5. क्लिअर. चलो नेक्स्ट 2025 लास्ट इयरचा हा क्वेश्चन आहे 2 मार्काचा. ही ॲक्टिव्हिटी आहे 3 मार्काची, मार्क झाले 5. कन्फर्म, समजलं नक्की. आता नीट बघितलं ना तर कसं समजून येतं आहे, जर त्यांनी टेबल दिला आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावलं तर 2 मार्क, पण जर तुम्हाला टेबल फॉर्म करायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे तर 3 मार्क. क्लिअर. चलो आता पुढचा शेवटचा टॉपिक बघा. 10 मिनटात सगळे टॉपिक आपण बघितले. हा शेवटचा टॉपिक आहे, नीट समजून घेऊ. आता कुठले कुठले टॉपिक दिलेत बघा. पाय डायग्रामवरती क्वेश्चन पडेल, नो डाऊट. हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्यांच्यापैकी एक पडेल. डन. आता हे सुद्धा 2 मार्कचे क्वेश्चन आहेत आणि 3 मार्कचे क्वेश्चन आहेत. नीट बघूया. परत 2023मध्ये हा क्वेश्चन आला होता शेवटचा 3 मार्कांना. नंतर हाही क्वेश्चन होता 3 मार्क. किती झाले, 6 मार्क. समजतंय नक्की. चलो नेक्स्ट मार्च 2024 3 मार्काचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. नाही, हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्क. किती झाले, 5 मार्क झाले. क्लिअर. चलो मार्च 2025 हा सुद्धा 2 मार्काचा, हा 3 मार्काचा, एकूण मार्क झाले 5. समजलं, 7 टॉपिक समजले. आता ना आपण मार्क काउंट करूया 1 बाय 1, म्हणजे एक्झॅक्टली समजून येईल की आपल्याला ह्या टॉपिकमधून किती मार्क मिळतील. बघा सुरुवात आपल्या पहिल्या टॉपिकपासून करूया. पहिला टॉपिक कुठला होता आपला, क्रॅमरचा रूल होता. आपण ॲव्हरेज मार्क 6 पकडले होते. पहिल्या टॉपिकचे 6 झाले. त्यानंतर दुसऱ्या टॉपिकचे आपण ॲव्हरेज पकडूया 4 मार्क, म्हणजे 6 आणि 4 10 झाले. दुसऱ्या टॉपिकमध्ये 5 मार्क, 10 15 झाले. त्यानंतर SNTNचे आपण 7 मार्क, इकडं 3 मार्क, ह्या ठिकाणी 5 4 पकडूया म्हणजे 19 झाले. त्यानंतर पुढं प्रोबॅबिलिटीचे 6 पकडूया, किती झाले, 25 झाले. आता हे जे शेवटचे 2 टॉपिक होते, हे जे जरी आपण मार्क 8 जरी पकडले तरी आराम के साथ हे सगळे टॉपिक तुमचा 60 to 70% पेपर कव्हर करतात, म्हणजे ऑलमोस्ट 30 मार्क्स झाले. कळलं, समजलं नक्की, क्लिअर झालं. आता मी तर 25+ लिहिलं आहे. कधी कधी काय होऊ शकतं की हे दोनही क्वेश्चन एकाच ठिकाणी येतील, मग तुम्ही हा अटेम्प्ट केला तर हा अटेम्प्ट नाही करू शकणार, असे पण चान्सेस आहेत. पण मिनिमम 25 मार्क्स तर तुमचे कन्फर्मच झाले. 60 to 70% पेपर जो आहे तो याच 7 टॉपिकवरती डिझाईन होतो. त्यामुळं या टॉपिकला अजिबात स्किप करू नका. आता उरलेले जे टॉपिक आहेत ते तर मी सांगेलच, टेन्शन नका घेऊ. आधी हे पूर्ण टॉपिक पक्के करून घ्या. आता 15 मार्कांचा प्रश्न राहिला आहे, त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आणि 3-4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. टेन्शन घेऊ नका, सगळं काही देतो. फक्त तुम्ही आधी बोर्ड एक्झामला फक्त 3-4 दिवस बाकी राहिलेत, आधी मराठीच्या आधी हे सगळे टॉपिक पक्के करून ठेवा. अजिबात स्किप करू नका, व्यवस्थित सॉल्व करा. आता हे जे काही क्वेश्चन्स होते ह्याची PDF तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल. ॲप्लिकेशनची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतच आहे. तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मस्तपैकी हे क्वेश्चन्स सॉल्व करून बघा. क्लिअर झालं, शुअर. आता जर तुम्हाला सेम फॉर्ममध्ये मॅथमॅटिक्स 2चे पण टॉपिक पाहिजे असतील, टॉप 7, नक्की कमेंट करा. ते सुद्धा तुम्हाला टॉपिक देतो. म्हणजे मॅथ्सचं आपण मिशन 90मध्ये जे गोल ठेवलं होतं 70+ जायचं, ते सहज अचीव होऊन जाईल. कळलं. चलो नक्की कमेंट करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही डाऊट्स वगैरे असतील ते देखील विचारा, ते देखील आपण क्लिअर करूया. सोबत तुमची बोर्ड एक्झाम 20 तारखेपासून सुरू होते. काही जणांची नेक्स्ट मंडेपासून म्हणजेच 23 सुरू होते. टेन्शन घेऊ नका. प्रत्येक सब्जेक्टचा प्रिपरेशन प्लॅन, नंतर कसं प्रिपरेशन करायचं, सोबतच कुठल्या टॉपिकवरती फोकस ठेवायचा आहे, टाईम मॅनेज कसा करायचं, सगळ्या गोष्टी सांगतो. महत्त्वाची गोष्ट पेपर प्रेझेंटेशन कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊ. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फ्रेंड्स लोकांना शेअर करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगतालच. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.